नमस्कार. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू. शत्रुत्रास, नजरबाधा संपेल, दारिद्र्य दुःख हे दूर होईल आणि प्रगती होणे हे निश्चितच आहे. तर अशी कोणती वस्तू उद्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, उद्याचा हा दिवस साधासुद्धा नाही आहे. 21 चतुर्थीचे पुण्यफळ प्राप्त करून देणारा हा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग असतो. म्हणून तुम्हाला उद्या कोणत्याही परिस्थितीत हे काम करायचे आहे, कारण तुम्हाला शुद्धतेने, सकारात्मकतेने गणपती बाप्पांची पूजा केल्यावरच त्याचे फळ हे प्राप्त होत असते. तर तुमचे जे शरीर असते त्याला शुद्धीकरण करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकणे हे खूप गरजेचे आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर अनेक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील, तुम्हाला शत्रू त्रास असेल किंवा कुठली नजरबाधा लागलेली असेल, कधीकधी आपण काही प्रगती आपली होत असते आणि त्यानंतर एखाद्याची दृष्ट म्हणजेच नजरबाधा आपल्याला होत असते किंवा मग वाईट शक्तींचा प्रभाव देखील आपल्यावर होत असतो आणि यामुळे अनेक दारिद्र्य दुःखांना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात आणि सर्व कामे जे असतात ते मार्गी लागत नाही. तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय फायदेशीर ठरणार आहे, कारण कधीकधी आपल्याला जी वाईट नजर लागलेली असते त्यामुळेच आपली प्रगती थांबलेली असते आणि अशा विशेष स्थितीवर जर आपण हा उपाय केला तर त्याचे आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतात. जे सर्व काही नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी असे म्हणतात. 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्यफळ प्राप्त होते अशी मान्यता आहे. एका अंगारकी संकष्टीचे विधिवत पूजा केल्यास, त्या दिवशी काही उपाय केल्यास आणि उपवास केल्यास वर्षभरातील 21 संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. संकष्टी शब्दाचा अर्थच संकटापासून मुक्तता देणारा असा असतो. या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या नष्ट होतात आणि कामातील विघ्ने देखील दूर होतात. हा दिवस गणपती आणि मंगळ ग्रह म्हणजेच अंगारक याच्याशी संबंधित आहे. या दिवशी केलेली उपासना कुंडलीतील मंगळ दोष हा दूर करण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी भारद्वाजांचा मुलगा अंगारक म्हणजे मंगळ याने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. गणपतीने प्रसन्न होऊन त्याला वर दिला की मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी भक्तांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. या दिवशी भाविक सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य दिल्यावरच उपवास सोडला जातो. तर उद्या चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 10:18. तुमच्या एरियानुसार काही मिनिटांचा फरक हा पडू शकतो. या वेळेतच तुम्हाला चंद्राला अर्घ्य देऊन गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करून दुर्वा, फुले वाहून उपवास सोडायचा आहे. तर तुम्हाला उद्या हा महत्त्वाचा उपाय सकाळीच करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा, अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तनं द्यायचे आहेत किंवा एक दिले तरीही चालते. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील 108 वेळा केला तरीही चालेल, परंतु त्याआधी तुम्हाला शुद्धता महत्त्वाची आहे. तुमचे शरीर, मन पवित्र आणि शुद्ध आणि सात्विक झाले पाहिजे. त्यानंतरच तुम्ही जे काही काम कराल ते फलित ठरत असते. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला स्नानाच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकून आंघोळ केल्याने शरीर शुद्ध होतेच, शिवाय ग्रहांचे दोषही दूर होतात. तर अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या वस्तू आणि त्याचे महत्त्व देखील खूप आहे. तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यात टाकायची एक महत्त्वाची वस्तू म्हणजे अंगारकीला मंगळवारी लाल रंगाचे महत्त्व जास्त आहे. म्हणून पाण्यात लाल फूल टाकून स्नान केल्याने आत्मविश्वास वाढतो, रक्ताभिसरण सुधारते अशी मान्यता आहे. त्यासोबतच थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने पवित्र नद्यांवर स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते, म्हणून हे देखील आवर्जून टाका. त्यासोबतच तुम्हाला जर शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 दुर्वा टाकायच्या आहेत. या गणपतीला अतिशय प्रिय असतात. दुर्वाच्या स्पर्शाने सर्व सकारात्मक ऊर्जाही आपल्या शरीराला प्राप्त होत असते, नकारात्मक ऊर्जाही दूर होत असते. सकाळी लवकर उठून ओम गण गणपते नमः हा मंत्र जप करत स्नान केल्याने दिवसाची सुरुवात देखील सकारात्मक होत असते. मी तुम्हाला या सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत, त्यापैकी कोणतीही एक टाकू शकता किंवा सर्वच वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या सर्व टाकल्या तरीही चालेल. प्रत्येक वस्तूचे असे विशेष स्वतःचे असे महत्त्व आणि अस्तित्व असते. तर अंगारिका चतुर्थीला
शमीच्या पानांचा स्पर्श झालेल्या पाण्याने आंघोळ केल्यास मंगळ दोष आणि शनी दोषांचा प्रभाव हा कमी होतो. हे आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी उत्तम मानले जाते. म्हणून शमीचे पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणे शक्य झाले तर आवर्जून टाका. लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच संकष्टीला तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने पापे नष्ट होतात, अशुद्धता कमी होते. म्हणून तुम्हाला पांढरे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. या सर्व वस्तूंचा वापर करून स्नान केल्याने घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच शास्त्रानुसार अंगारकेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि मार्ग मोकळे होतात. प्रगती तुमची झाल्याशिवाय राहत नाही. अंघोळ झाल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला फोटोला शमीपत्र, लाल सिंदूर अर्पण करायला अजिबात तुम्ही विसरू नका. यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारते. तर तुम्हाला लक्ष्मी, सुखप्राप्ती, समृद्धी सर्वच हवं असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाका. अजून एक महत्त्वाचा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरातून जाणार नाही, तुमची इच्छापूर्ती देखील होईल. जर तुम्हाला फक्त शत्रू त्रास आणि नजरबाधा संपवायचे असेल, नकारात्मकता नष्ट करायची असेल, दारिद्र्य दुःख दूर करायचे असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्याचा हा उपाय पाहून त्यानंतर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि इथेच तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता. परंतु तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील काही उपाय पाहायचे असेल तर तो उद्या अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. असं संधी तुम्हाला पुन्हा नाही आहे आणि हा उपाय करणे खूप महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता. ज्यांना नक्कीच लक्ष्मी प्राप्ती हवी असेल त्यांनी नक्की शेवटपर्यंत बघा. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार याचा योगायोग म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रानुसार जिथे गणपतीची आनंदाने पूजा होते तिथे लक्ष्मी म्हणजेच रिद्धिसिद्धी कायम वास करत असतात. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला सर्वप्रथम प्रभावी उपाय कोणता करायचा आहे ते आपण आत्ता बघूयात. हा उपाय केल्याने आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते, घरामध्ये पैसा टिकतो आणि तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळते. आपण उपाय केला आणि पैसा आला असे कधी होत नसते. तर तुमचे जे कष्ट आहेत, तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वीरित्या पार पडत असते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 21 शमीची पाने घ्यायची आहेत, थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि शुद्ध तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचे आहे. त्यासोबतच बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं श्रीं क्लीं ग्लौं गं गणपते वरद सर्वजन मे वशमानाय स्वाहा हा मंत्र म्हणा किंवा मग ओम गण गणपती नमः या मंत्राचा देखील तुम्ही 21 वेळेला जप करू शकता. 21 शमीची पाने तुम्हाला एक एक करून हा मंत्र म्हणत अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. असे मानले जाते की बाप्पांना गूळ खोबरं अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. पूजा झाल्यावर लक्ष्मी देवीचे ध्यान करून माझ्या घरातील दारिद्र्य दुःख दूर होऊन सुखसमृद्धी घरात येऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. जर तुमच्यावर कर्ज असेल तर हा उपाय सलग 5 अंगारकी किंवा 21 मंगळवार केल्यास कर्जमुक्ती होते आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होताना दिसतील. ज्याचे दुकान किंवा व्यवसाय आहे त्यांनी हा उपाय केल्यास व्यवसायामध्ये देखील लक्ष्मी कृपा राहते आणि जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर शमीच्या पत्राचा हा उपाय केल्याने ते परत मिळवण्याची शक्यताही वाढते. या दिवशी अजून एक छोटासा उपाय, या दिवशी लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल, त्यासोबतच जास्वंदाचे घेतले तरीही चालेल, गणपतीला आवर्जून अर्पण करा आणि लक्ष्मीला देखील एक अर्पण करा. तुम्ही असे केल्यास सर्व संकटाचा नाश हा होत असतो आणि लक्ष्मी ऐश्वर हे प्राप्त होते. तर तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करावे आणि हे अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आवर्जून करा. संध्याकाळी देखील करू शकता. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.